जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. तिळाच्या कुरड्या करायच्या आहे आज. तर त्यासाठी गहू चाळले चांगले, त्याच्यानंतर ते भिजू घातले 4 दिवस. ऊन कसं आहे त्याच्यानुसार गहू भिजत घालायचे, म्हणजे चिक त्याचा चांगला निघला पाहिजे या पद्धतीने. आता इकडे ऊन खूप असतं त्याच्यामुळे 4 दिवसामध्ये ते भिजून जातात. ऊन जर थोडाफार कमी असला तर सुरुवातीला तर 5 दिवस ठेवले तरीही चालतात. चांगला चिक त्यातून असं निघायला पाहिजे. त्याच्यानंतर 4 दिवस झाल्याच्यानंतर चाळणीमध्ये ते काढून घेतले. 4 किलो गहू टाकलेले होते मी पाण्यामध्ये. 2-3 चाळण्यामध्ये ते बसून जातात. याचं जे पाणी आहे ते खूप खराब निघतं. 1-2 वेळा पाणीसुद्धा बदललेलं होतं, पण तरी पण ते खालचं जे पाणी आहे ते खराब होतं. त्याच्यानंतर चांगलं पाणी परत त्याच्यावरून टाकायचं, म्हणजे जो काही त्याचा वास असतो थोडाफार पाणी असतं आतलं ते पण चाललं जातं. आणि याच्यावर मीठ टाकायचं. साच्यामधून काढतो आपण त्याच्या अगोदर. या पद्धतीचा साचा आहे माझ्याकडे गहू काढायचा. आमच्या इकडे जवळपास तिळाच्या कुरड्या खूप करतात, त्याच्यामुळे लग्नामध्ये हा साचा देतच होतं त्या काळामध्ये. आता नाही देऊन राहिली सहसा कोणी, कारण आता म्हणजे चक्क्या आलेले आहे, गहू दळून देतात. पण ते बाहेर न्या, त्याच्यानंतर ते दळून आणा, आणि अजून सुरुवातीला चक्क्या लवकरही सुरू होत नाही. तर त्याच्यामुळे घरीच काढले चांगले निघतात, म्हणजे असं वेळही नाही लागत. तिकडे नेईन आणेपर्यंत घरी काढणं पण होतात. त्यानंतर चीक वगैरे सगळं करून ठेवलं. आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी भांडं हे मागे खारोड्या केल्या मी, तर तेव्हा मी कपडे धुण्याची पावडर लावलेली होती आणि आपलं खाण्याचं तेल. तर त्याच्यापेक्षा जी माती आहे, मातीने खूप लवकर भांडं निघतं. हे त्याने थोडा उशीर लागतो याने, म्हणजे कधी मी ते लावत असते, कधी हे लावत असते, जसं असलं तसं. आणि ते लावलेलं होतं त्याच्यामुळे थोडंसं कठीण गेलं भांडे घासायला. आणि यावेळेस आता माती लावली परत. आणि कुरड्या करत असते मी चुलीवर. गच्चीवर चूल घातलेली आहेच, ती याच्यासाठीच आहे. कुरड्या खारोड्या हे जे आहे गॅसवरच्यापेक्षा चुलीवरचं चांगलं होतं आणि याला वेळही बराच लागतो. आता दरवर्षी मी 4 किलोच्या कुरड्या करते, त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण माझं असं, म्हणजे प्रत्येक वेळी विचारायची गरजच नाही कोणाला की पाणी किती ठेवायचं, काय ठेवायचं. एक असं भांडं करायचं की हे भांड्यात बरोबर आपलं एवढं होऊन जातं, आणि दरवर्षी जेवढ्या लागतात तेवढाच करतो आपण, शिल्लक तर काही करत नाही. तर 4 किलोसाठी बरोबर 1 हंडा आहे तो. तर त्या हंड्याने हंडाभर पाणी ठेवलं. अंधन येतं वर तोपर्यंत खाली आली, आणि रात्री चिक करून ठेवलेलं त्यातलं जे वरचं पाणी आहे त्याचा रंग थोडासा लालसर असतो. ते जेवढं शक्य होईल चीक येणार नाही. चीक जर आला तर कुरड्या, कारण अशा जुन्या बाया म्हणतात एका थेंबाची एक कुरडई होती. तर चीक जाणार नाही या पद्धतीने अगदी हलक्या हाताने वरचं जे पाणी आहे ते पूर्ण काढून घ्यायचं. त्याच्यानंतर तीळ 4 किलो गहू होते, त्यातले काही साध्या करणार आहे तर 3 किलो तीळ घेतलेले आहे मी. तीळ आवडीनुसार टाकू शकता, पण तीळ जेवढे जास्त घेतले, म्हणजे 4 किलोला साध्या करायच्या तर त्यातला 3-3.5 किलोचा चीक होणार आहेच. जेवढ्याला तेवढे जर तीळ घेतले तर कुरडे खूप चांगले लागते. तर ते पाण्यामध्ये भिजू घातले. अंधण येईपर्यंत बरेच कामं होतात, कारण अंधण यायला पण वेळ लागतो, चुलीवर थोडा वेळ लागतो. तर त्याच्यानंतर बरेच कामं झाले. आणि आता परत वर आली. जो चीक आहे तो चांगला फोडून घ्यायचा. खाली बसलेला असतो तर त्याला पण वेळ लागतो, तो पूर्ण असा प्लेन करून घ्यायचा. आता पाणी काढून ठेवायची आवश्यकता नाही, पण तरी पण थोडंसं पाणी मी काढून ठेवतच असते. कारण असं होतं 4 किलो जरी गहू आहे, प्रत्येक वेळी सारखाच चीक पडतो असं नाही. कधी कमी पडतो तर कधी थोडासा जास्त पण पडू शकतो. तर 4 किलोला हंडाभर पाणी ठेवलेलं होतं. एवढं पाणी लागणार आहेच हे माहिती आहे आपल्याला, पण तरी पण थोडंसं पाणी काढून ठेवायचं. म्हणजे घट्ट जर झालं तर वरून पाणी टाकता येतं, पण पातळ जर झालं तर पाणी टाकता येत नाही. आता मीठ तर 1 किलोला 1 मूठ मीठ असतंच, पण 4 किलो गहू घेतलेले होते आपण, पण 4 किलो चीक पडला असं नाही. तर त्याच्यामुळे 4 किलोला 3 मुठा मीठ अगदी बरोबर होतं. खारटही होत नाही, आणि थोडंसं मीठ आम्ही कमीच खातो त्याच्यामुळे आमचं व्यवस्थित होऊन जातं. आता भांडं खाली उतरवलं, आणि आता इथे चीक टाकायला कोणीच नव्हतं, त्याच्यामुळे जो काही चीक आहे तो एकदम टाकून द्यायचा आणि हटायचा आहे. गाठ अजिबात होत नाही त्याच्यामध्ये.
असं आता शेजारी जर बोलवलं असतं ताईला तर शेजारच्या ताई पण येतात, येत नाही असं नाही. पण प्रत्येक वेळीच आपण त्यांना आवाज द्यायचा, ते त्यांच्या हातामध्ये काहीतरी कामं सकाळी प्रत्येकाचीच घाई असते आणि ते कामं सोडून त्या आपल्यासाठी येतात. तर आता 2-3 वर्ष झाले मी कोणालाच म्हणजे आवाज देणं बंद केला. आपलं सरळ सरळ खाली भांडं घ्यायचं आणि जो काही चीक आहे तो एकदम टाकून द्यायचा त्याच्यामध्ये आणि चांगलं हटून घ्यायचं. आता तुम्ही म्हणाल सर नाहीत का घरी, तर ते पण त्यांना पण बरोबर हे जे उन्हाळी वाळवणं सुरू झाले की त्यांची पण सकाळची शाळा सुरू होते आणि त्याच्यामुळे ते पण घरी नसतात. तर आणि मुलंही समजा श्रेयाही तिचे कामं चालू असतात, तीही घरी नसते आणि त्याच्याचमुळे मी एकटीच असते. तर एकटी असतानासुद्धा आपण करू शकतो. बऱ्याच वेळा असं होतं की आता मी एकटीच आहे, हे कसं होईल काय होईल, करायचं म्हटल्यानंतर सहज होतं करायचं जर असलं तर. तर आता कोणाच्याही मदतीची गरज नाही, असं एकटी पण करू शकते. तर जे काही असं थोडंसं हटल्यानंतर असा अंदाज येतो आपल्याला की पाणी कमी पडत आहे, तर ते पाणी टाकणं आणि परत ते चांगलं मिक्स करणं. आता थोडासा चिक राहिलेला होता भांड्यामध्ये, तो पण टाकून दिला. अगोदर जर भांड्याचा चिक जर काढत बसले असते तर जे भांड्यामध्ये अगोदर टाकलेला आहे त्याच्यामध्ये अशा गाठी तयार झाल्या असत्या. तर त्याच्याचमुळे हा थोडासा मागे राहिला तो चालतो, पण जो भांड्यामध्ये आहे त्याचं असं हे नको व्हायला आणि ते अशा गाठी झाल्या की ती कुरडई पण अशी तेवढा जो भाग आहे कुरडईचा तो कडक लागतो. आणि भांडं खाली आहे तोपर्यंतच त्यातल्या ज्या गाठी आहे त्या जेवढ्या शक्य होतील तेवढ्या त्या झालेल्या नसतातच, जास्त नसतात, पण कुठे कुठे तर असतातच. एकदमच तुम्ही म्हणाल की लगेच होणार नाही, तर तसं नाही, थोड्या थोड्या असतात. तर त्या चमच्याने आणि हे चाटू आहे यांनी पण अशा थोड्याशा असं हे केलं की होऊन जातात, त्या फुटून जातात. एवढं काही त्याचं म्हणजे असं त्या तशाच राहतात असं नाही. त्यानंतर चुलीवर ठेवलं भांडं आणि जाळ लावला चांगला आणि परत म्हणजे असं झाकण ठेवायचं. परत मिक्स करताना पण या पद्धतीने असं चमच्याबरोबर भांड्याच्या साईडला घ्यायचा. एखादी गाठ जर असेल तर ती त्याने फुटून जाते. ते शिजतं तोपर्यंत सोरे होते हे तिळाच्या कुरडयाचे आणि साध्या कुरडयाचे पण आहे. ते धुवून ठेवले, त्याच्यानंतर चेक केलं. बराच वेळ लागला. बऱ्याच वेळानंतर चेक केलं तर चांगलं शिजलेलं होतं. हाताला चिटकलं नाही म्हणजे शिजलं. थोडंसं काढून घेतलं कारण मला साध्या कुरडया घालायच्या होत्या काही, आणि त्याच्यानंतर ते तीळ भिजत टाकलेले होते ते त्याच्यामध्ये टाकायचे. चांगलं परत मिक्स करून घ्यायचं कारण तीळ बऱ्याच वेळा वरच राहतात, खाली बुडापर्यंत जातच नाही. तर ते चांगले मिक्स करून घेतले. तेचा शिजतं तोपर्यंत इकडे साध्या कुरडया पण टाकून घ्यायच्या. साध्या कुरडया जास्त घालायच्याच नव्हत्या मला, अगदी आता अक्षय तृतीया आहे तर त्याच्यासाठी लागणार होत्या तेवढ्याच 10-12 घातल्या आणि त्याच्यानंतर बाकीच्या तिळाच्या थोडंसं काढून घेतलं कारण भांड्यामध्ये खूप होतं तर ते उचलणं शक्य नव्हतं. तर छोटं भांडं होतं, या भांड्यामध्ये अगोदर काही चीक काढून घेतला इकडे आणि त्याच्या घालून घेतलं आणि त्याच्यानंतर ते मोठं भांडं मग उचलणं सहज शक्य होऊन जातं. आणि कुरडया करणं काहीच कठीण नाही. हा सोऱ्या स्पेशल कुरडयाचाच आहे तिळाचा, तर त्याच्यामुळं तीळ पडतातही त्याच्यातून आणि थोडीफार एखादी 2 गाठ असली बी तर ती पण त्याच्यातून पडते कारण त्याचे छिद्र बरेच मोठे असतात. 2 लेअर जर घेतल्या तर कुरडई जाड पण होत नाही खूप आणि पातळ पण होत नाही. पूर्ण कुरडया तयार झाल्या. 4 किलोचा जर चीक टाकला अशा इतक्या साऱ्या कुरडया तयार होतात. तर ते साध्या होत्या काही त्याच्यामुळे 3 किलो तीळ टाकले आणि 3-3.5 किलोचा हा चीक असेल कारण ते 10-12 झालेले आहे. 1 किलोमध्ये साध्या कुरडया काही खूप नाही होत, तर त्या होत्या त्याच्यामुळे 3 किलो तीळ टाकले याला. 3-3.5 किलोचा हा चीक असेल तिळाचा, पण भरपूर तीळ होऊन जातात, असे कमी नाही पडत. तर व्यवस्थित सर्व कुरडया झालेल्या आहे ना. आत्ताच ऊन यायला लागलं, छान आलेलं आहे, म्हणजे अशा व्यवस्थित आल्या जशा येतात तशा दरवर्षी. ऊन आता तिथे यायला लागलं कारण आज आभाळ वगैरे काही नाही, पण हे शेजारच्या ताईचं घर आहे हे, तर त्यांनी ही भिंत अशी आमच्या एकदम शेजारीच केलेली आहे ही भिंत. त्याच्यामुळे या भिंतीमुळे खूप फायदा होतो. सावली राहते जास्त वेळ आणि ऊन उशीर आहेत. तर सकाळचे जे वाळवणाचे कामं जर करायचे असले तर अगोदर असं होतं की सकाळीच एकदम 7 वाजताच ऊन यायचं सूर्य निघाल्याबरोबर, पण आता नाही येत. या भिंतीमुळे खूप फायदा झाला. पूर्ण कामं होऊन जातात आणि त्याच्यानंतर आता ऊन यायला सुरुवात झाली. पूर्ण तयार झाल्या. आता संध्याकाळ झाली आणि कुरड्या पण चांगल्या सुकल्या. ऊन होतं आज, भरपूर ऊन होतं, त्याच्यामुळे पूर्ण सुकल्या. आता ह्या काढायच्या. काढताना अशा
काही निघतात काही निघत नाही. तर अशा जर काढल्या तर तुटतात सुद्धा. त्यात थोडंसं पाणी टाकायचं याच्यावर. असंच टाकते मी. अगोदर बाज जर असली तर बाजूवर हे कापड उलटं टाकून मागच्या साईडनं पण पाणी टाकतात. खूप जास्त नाही टाकायचं काम, असं थोडं थोडं टाकलं तरीही लगेच निघते. उलटी करायची अशी. पाणी टाकलं की लगेच निघते. जास्त म्हणजे असं तुटत सुद्धा नाही. आता इकडे पाणी टाकलेलं नाही, इथे नाही पाणी टाकलेलं. जिथे पाणी नाही ते निघतच नाही. आता ह्या अशाच ठेवायच्या आणि रात्री परत फॅन खाली अशा उलट्याच टाकायच्या. सकाळपर्यंत चांगल्या सुकतात. आणि 2-3 दिवस आता परत याला चांगल्या वाळेपर्यंत ऊन द्यावं लागेल.